नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीसाठी अल्जेब्राचे काही IMP क्वेश्चन बघणार आहोत, जे आपल्याला द्वितीय सत्राला खूप महत्त्वाचे ठरू शकतात। तर चला मित्रांनो, काही महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये जे आपण बघितलं चॅप्टर नंबर 4 याच्यामध्ये 4.1 मधला जर तुम्ही क्वेश्चन बघितला तर त्याच्या क्वेश्चन नंबर 1 याचे जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला त्या ठिकाणी याचा सराव करा मित्रांनो। सराव केल्याने आपल्याला त्याच्या प्रॅक्टिस केली तर त्याचा फायदा होईल। त्याच्यानंतर तुम्ही बघा, मी या क्वेश्चन नंबर 4 याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यातले पण तुम्ही जर कंपॅरिझनचा अभ्यास करून घ्यायचा। तर त्याचप्रमाणे 4.2 याच्यातले काही क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कंपॅरिझनचा प्रश्न असतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही टिक करू शकता। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 1 आहे, तर ते अभ्यास प्रॅक्टिस करायची जास्तीत जास्त। क्वेश्चन नंबर कंपॅरिझनचा करून घ्या। क्लिअर दिसतंय ना? कंपॅरिझन केल्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 एक्झाम्पल आहे, त्याची प्रॅक्टिस करा। त्याच्यात क्वेश्चन नंबर 1 आहे, त्याच्यातला तो अभ्यास करा। त्याच्यानंतर तुम्ही जर पुढे बघितलं तर आपल्याला लक्षात येतं 4.3 याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 यांचा तुम्ही अभ्यास करून घ्यायचा। तर त्या ठिकाणी त्याचे जे काही क्वेश्चन आहेत ते टिक केले मी, त्या क्वेश्चनमधून तुम्ही त्याची जे प्रॅक्टिस केली तर मला ते IMP वाटत आहे, त्याचा अभ्यास तुम्ही करून घ्यायचा। त्याच्यानंतर जर पुढे गेलो आपण मित्रांनो, तर आपल्याला 4.4 मध्ये जे क्वेश्चन आहेत ते आपल्याला ते 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतात, त्याचा अभ्यास करून घ्यायचा। त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर त्याच्यात जर अजून काही क्वेश्चन आहेत मित्रांनो, ते प्रॉब्लेम सेट आहे, प्रॅक्टिस सेट। ते प्रॅक्टिस सेटचे काही क्वेश्चन आहेत, तो जर तुम्ही केला तर त्याच्यामध्ये आपण बघू शकता क्वेश्चन नंबर 4 तुम्ही थोडा ओव्हरलुक करून घ्यायचा। याच्या आपण बघितलं आहे। त्याच्यानंतर प्रॉब्लेम सेट आहे, प्रॉब्लेम सेटमधला क्वेश्चन आहे, हॉट क्वेश्चनमध्ये विचारला जाऊ शकतो तो 3 मार्कासाठी, तर तो क्वेश्चन पण तुम्ही करून घ्यायचा। ओके, तर अशा प्रकारे चॅप्टर नंबर 4 झालं। नंतर नेक्स्ट चॅप्टर आहे तुमचा चॅप्टर नंबर 5। हे दोघं प्रश्न प्रॅक्टिस करून घ्या। मला वाटते एक इम्पॉर्टंट क्वेश्चन चॅप्टर नंबर 5 लिनियर इक्वेशन इन अ 2 व्हेरिएबल। या चॅप्टरमध्ये जर आपण घेतलं तर 5.1 मधला पहिले 2 प्रश्न करा, हमखास त्याच्यातले प्रश्न विचारले जातात। हे चॅप्टर 10वीच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचे आहे, म्हणून याचा जास्तीत जास्त अभ्यास करणे। त्याच्यानंतर पहिले 2 प्रश्न करायचे, प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा। त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं मित्रांनो, हे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत। याच्यामध्ये 2 एक क्वेश्चन हे महत्त्वाचे असतात, ते पुन्हा रिपिटेशन होत असतात। मग त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 हा जो क्वेश्चन आहे हा करा, क्वेश्चन नंबर 4 करा। याचे एक्झाम्पल विचारले जातात, जसं 10वीच्या बोर्डला एक्झाम्पल तसेच 9वीमध्ये पण एक्झाम्पल विचारले जातात, म्हणून त्याचा तुम्ही अभ्यास करा। तर ठीक आहे, त्याच्यामध्ये मग क्वेश्चन सेकंड पण ॲड करून घ्या। ओके, तर अशा प्रकारे या चॅप्टरचे क्वेश्चन हे आहेत। तर आपण आता अजून बघू शकता तुम्ही। याच्यामध्ये बघा नेक्स्ट प्रॉब्लेम सेटमध्ये जर बघितलं तर ओके, जाऊ द्या। तर आपण बघू फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये जास्त काही त्याच्यावर भर द्यायचं नाही। त्या ठिकाणी फायनान्शियल प्लॅनिंगचे क्वेश्चन जर बघितला तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न करून घ्या आणि तिसरा प्रश्न करून घ्या। हे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करा। त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो मित्रांनो, तर जी ॲक्टिव्हिटी दिसते ॲक्टिव्हिटी करून घ्यायची, कारण की ॲक्टिव्हिटी क्वेश्चन नंबर 2च्या A आणि क्वेश्चन नंबर 3च्या A मध्ये ॲक्टिव्हिटी विचारल्या जातात। तर मित्रांनो, असं जर आपल्याला जॉमेट्रीचे सायन्सचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल, स्टडी करायला सोपं जाईल। जास्तीत विद्यार्थ्यांनी लाईक करा, शेअर करा। पुढच्या चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स। हे जे चॅप्टर आहे खूप महत्त्वाचे चॅप्टर आहे 10वीच्या दृष्टीने सुद्धा।
आणि 9वीच्या दुसरीसुद्धा याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही हा क्वेश्चन करून घ्या. याच्यामध्ये सब डिव्हिजन ग्राफचा प्रश्न विचारला जातो. सब डिव्हिजन ग्राफ आणि पर्सेंटेज ग्राफ हे जे दोघे आहेत दोघांची प्रॅक्टिस करून घ्या. त्याच्यावर प्रश्न हमखास असतो. हो, क्वेश्चन नंबर 3-4 मार्काचा प्रश्न असतो. त्याच्यानंतर पुढच्या आहे मीन मीडियन मोडमध्ये आपलं टॅलीमार्क्सचे क्वेश्चन आहे. तर फ्रिक्वेन्सी पुढे कुठे गेला, ओके, हे तर आपण बघितलं. त्याच्यानंतर पुढचं जर बघितलं मित्रांनो, हे बघा, हे असे सब डिव्हिजन ग्राफ्स असतील जे लक्षात नसेल तुम्हाला म्हणून ते तुम्हाला दाखवलं. ओके, तर त्याच्यानंतर बघू आपण याच्यामध्ये जर काही डाटा, प्रायमरी डाटा, सेकंड डाटा, ते जस्ट काही माहीत नाही, एवढं सोपं असतं ते. तर त्याच्यानंतर पुढचं दिलं तुम्हाला टॅलीमार्कचे क्वेश्चन. तर टॅलीमार्कचे क्वेश्चनमध्ये जर तुम्ही बघितला हा क्वेश्चन नंबर ओके 4 फर्स्ट सेकंड थर्ड पहिले 4 क्वेश्चन करून घ्या. ओके, आणि खालचा क्वेश्चन पायच्या क्वेश्चन नंबर 6 ओके, हे करून घ्या. तर हे क्वेश्चन जर केले तर तुम्हाला हे चॅप्टर कव्हर होतं आहे, हा टॉपिक तुमचा कव्हर होऊन जातो आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये हा क्वेश्चन नंबर फर्स्ट हा करून घ्या आणि क्वेश्चन नंबर सेकंड क्वेश्चन करून घ्या. याच्यावरचे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा सॉल्व करण्यासाठी पण तुम्हाला प्रश्न ॲक्टिव्हिटी जे असेल त्याचं करून घ्यायच्या. ॲक्टिव्हिटी केल्या तर त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होत असतो 3 मार्कासाठी. तसेच अजून जर बघितले आपण मीन मीडियन मोडवरचे प्रश्न, तर हे प्रश्न करून घ्यायचे. मीन मीडियन मोड तिघांचे एक प्रश्न करून घ्या. याच्यावर हमखास 2-3 मार्काचे प्रश्न असतात, म्हणजे तिघांपैकी एक कंपल्सरी असतो. तर अशा प्रकारे तुम्ही जर प्रॅक्टिस केली मित्रांनो एक्झाम्पलची, तर आपल्याला त्याचा फायदा होईल.